नमस्कार मंडळी. डेली नीन मोहना ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे मी 1.5 वाटी शेंगदाणे छान खरपूस मंद आचेवरती भाजून घेतलेले आहेत. आता ते थंड करायला ठेवले, तोपर्यंत मी इथे गूळ वितळून घेणार आहे. तर इथे 1 वाटी गूळ घेतला आहे, तो थोडा चिरून घेतलेला आहे म्हणजे वितळण्यासाठी लवकर मदत होते त्याला. तर इथे आपण आता 1 वाटी गूळ घेतला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतली आणि त्यामध्ये चमचा 2 चमचा फक्त पाणी टाकायचं आहे आणि आपण याचा आता पाक बनवायचा आहे. तर पाक अगदी तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये. तर एका ताटलीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाणीमध्ये थोडंसं पाक टाकून बघायचा आणि त्याच्याशी थोडी गोळी होत आली की आपण गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये आपण जे शेंगदाणे भाजले होते ते मी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले. तर साधारण 5 ते 7 मिनिटामध्ये हा गुळाचा पाक तयार होतो. तर आपण गॅस मंदच ठेवायचा आहे. जास्त मोठी आच ठेवली तर गूळ जळू शकतो आणि जळका वास लागू शकतो आपण जे चिक्की बनवणार आहे त्याच्यासाठी. तर बघा छान आता फेसाळून आलेला आहे. तर आपण साधारण 5 ते 7 मिनिटानंतर आपण पाक चेक करून बघायचा. ताटलीमध्ये एक ठिपका टाकून बघायचा. तोपर्यंत तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल म्हणजे ओव्हरहीट होत नाही. गुळाच्या पाकाची एकदम कडक गोळी न करता अशी सेमी सॉफ्ट तुम्ही बघू शकता. पाक तयार झाला की आपण जे कूट करून ठेवलेला आहे, शेंगदाणे भाजून जे कूट बनवला आहे तो कूट टाकायचा आणि गॅस बंद असतानाच छान मिक्स करून घ्यायचं. आवश्यकता वाटल्यास 1-2 मिनिटासाठी आपण गॅस चालू ठेवायचा आणि छान एकजीव होईपर्यंत आणि तळाला न चिकटता पूर्ण गोळा तयार होईल अशा पद्धतीने मिश्रण तयार झालं की आपण एका ताटाला हे सर्व प्रोसेस करण्याच्या आधीच आपण तेल लावून ठेवलेलं होतं. तर त्या ताटामध्ये हे सर्व मिक्सचर टाकायचं आणि हाताला थोडं पाणी लागून तुम्ही थापू शकतात किंवा एखाद्या वाटीला तेल किंवा तूप लावून छान आपण एकसारखं वडी पाडण्यासाठी मिश्रण छान पसरवून घ्यायचं आहे. हे मिश्रण लवकर सेट होतं म्हणून आपण हे काम फटाफट करायचं आहे. अगदी 10 मिनिटामध्ये या वड्या सेट होतात. तर आपण मिश्रण छान पसरवून झाल्यानंतर एक 5 मिनिटांनी आपण त्याच्या वड्या कापून घ्यायच्यात. आपल्याला आवडेल त्या साईजमध्ये त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत आणि साधारण 10 मिनिटं सेट व्हायला ठेवायचं आहे ताट आणि 10 मिनिटात अगदी आपल्या वड्या तयार होतात. आपण म्हणजे उलटणीच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने त्या काढू शकतात. तर सहज मोकळ्या होतात. आपण ताटाला तूप किंवा तेल व्यवस्थित लावून घेतलं ना की छान होतात त्या वड्या. आणि आपण पाकामध्ये सुद्धा चमचा 2 चमचा आपण तूप टाकू शकतो किंवा तेल टाकू शकतो आपल्या आवडीनुसार. त्याच्याने छान अशा खुसखुशीत वड्या होतात ह्या. वड्या थंड झाल्यानंतर परत असं उलटणीच्या साहाय्याने त्याचे जे रेषा आहेत म्हणजे जे आपण तुकड्यांच्यासाठी जे सुरीने काप केले होते ते व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे. म्हणजे सहज वड्या निघून येतात. अशा पद्धतीने आपण खुसखुशीत अशा शेंगदाण्याच्या वड्या किंवा चिक्की आपण बनवलेली आहे. या शेंगदाण्याच्या पौष्टिक वड्या तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा अगदी छोट्या-छोट्या भुकेसाठी आपल्याला आता खूप भूक लागलेली आहे आणि नाश्तासाठी आता आपल्याकडे अवेलेबल काहीच नाही आहे जवळ. तर तुम्ही या वड्या खाऊ शकतात. डब्यामध्ये, प्रवासामध्ये आपण या वड्या नेऊ शकतो. तर थोडक्यात एनर्जी बारसारखं काम करतात या वड्या आणि पौष्टिक आहे. यामध्ये आर्टिफिशियल असं काहीच नाही आहे. आपण सेंद्रिय गूळ वापरलेला आहे. तसंच शेंगदाणे आपण भाजून घेतलेत छान त्यामुळे खमंग खरपूस असे छान वड्या तयार होतात या.
तर मंडळी, रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयाच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.